लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी, लाडक्या सर्व ज्येष्ठांनी आणि लाडक्या सर्व मतदारांनी, या महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी मतदारांनी जो विश्वास दाखवलाय आणि महायुतीला विजय मिळवून दिला, त्या मतदारांचा अपमान आहे. खरं म्हणजे जेव्हा MVAच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा EVM पण चांगलं असतं, निवडणूक आयोग पण चांगला असतो, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट पण चांगला असतं. आणि जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला की मग ते EVM वर आरोप करण्याचं काम गेल्या काही दिवसापासून करतायत. यापूर्वी निवडणूक आयोगावर आरोप केले होते. मी आपल्याला थोडी माहिती देतो. 1982 साली निवडणूक आयोग यांनी केरळ येथे EVM वापरला, परवानगी दिली. 1951 मध्ये कायदा 1951 मध्ये दुरुस्ती करून कलम 61A प्रमाणे EVM वापरण्याला परवानगी दिली. त्यानंतर सातत्याने अनेक राज्य, मग दिल्ली विधानसभा असेल, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, या सर्व ठिकाणी EVM वापरला. 2004 साली लोकसभेमध्ये EVM वापरला आणि काँग्रेस जिंकली. 2009 साली EVM वापरला, EVM वर मतदान झालं आणि काँग्रेस जिंकली. मग त्यावेळेस काय का बॅलेट पेपरची मागणी केली नाही? जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही त्या यंत्रणेचा उदो करता. दुसरी गोष्ट, या ठिकाणी 2014 ला NDA जिंकलं, 2004-2009 ला काँग्रेस जिंकलं होतं, आणि आता तर त्यांचेच मित्रपक्ष आणि त्याबरोबर सुप्रीम कोर्टाने देखील बॅलेट पेपरवरची निवडणूक घेण्याचं नाकारलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलंय की तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा आमच्याकडे येत नाही, जेव्हा हारता तेव्हा आमच्याकडे येता. हा दुटप्पी भूमिका आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे काँग्रेसचे मित्रपक्ष असलेले ओमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री, त्यांनी देखील काँग्रेसला चांगला फटकारलेला आहे. जेव्हा तुम्ही 100च्या वर जागा आल्यावर आनंद साजरा करता आणि काही महिन्यानंतर म्हणजे लोकसभा जी झाली त्यामध्ये देखील जेव्हा यश मिळालं काँग्रेसला आणि महाविकास आघाडी इंडिया अलायन्सला, तेव्हा MVA आपलं EVM चांगलं होतं, तेव्हा तुम्ही बॅलेट पेपरची मागणी केली नाही. मग त्यांनी म्हटलेलं आहे की EVM वर आरोप करण्याचं सोडा, नाहीतर निवडणुका लढवू नका. हे त्यांच्याच मित्रपक्षाने त्यांना सुनावलेलं आहे. त्यामुळे मी EVMच्या बद्दल एवढंच म्हणतो की हा जनादेश आहे, हा जनाधार आहे आणि लँडस्लाइड विक्ट्री आहे. ही लोकांनी, आमच्या लाडक्या बहिणी, लाडक्या शेतकरी, लाडके भाऊ, या सगळ्यांनी मिळून दिलेली आहे. आणि त्यामुळे जनादेशाचा अपमान करू नका, अन्यथा येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लोक या अपमानाचा बदला घेतील.